नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा. त्यासाठी 4 मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. धुवून कापून घेतल्या आहेत चांगल्या. त्याची वरची साल थोडी काढून घ्यायची. आणि आता त्यासाठी लागणारा मसाला मी इथे दाखवत आहे. खोबरे भाजून घेतले आहे, कांदा भाजून घेतला आहे, अद्रक आणि लसूण घेतले आहे. हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. त्यासोबत टमाटा पण घ्या. मिक्सरमध्ये टमाटा घातल्यावरती आणखीन वेगळीच चव लागते. मसाला वाटून घेतल्यानंतर कढईत तेल टाका. तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी द्या. ते भाजल्यानंतर वाटलेला मसाला तेलात टाका. मसाला चांगला भाजल्यानंतर 2 मिनिटे हलवत राहा. मसाला चांगला भाजू द्या. मसाला भाजल्यानंतर भाजीला वेगळीच चव लागते. मसाला भाजल्यानंतर त्यात धने पावडर, हळद टाका. थोडेसे हलवून मिक्स करा. मग त्यात घरचा मसाला टाका. तो पण थोडा मिक्स करून घ्या. चांगला भाजून घ्या, तर त्यात भाजीला चव लागते. नंतर शेवग्याच्या शेंगा त्यात टाका. मसाल्यामध्ये चांगल्या शेवग्याच्या शेंगा थोडा वेळ भाजू द्या. नंतर त्यात मसाल्याचे पाणी राहिलेले टाका. शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी वरतून आणखी थोडे पाणी टाका. 15 मिनिटे शिजत घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आता तयार झाली आहे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. एकदा करून तर पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.